नमस्ते बच्चों। स्पेशल ऑथर कबीरदास के जो अगला अध्याय है अध्याय 13 कबीर के पद, इसमें कुछ पद और उसके अर्थ दिया हुआ है। पहला पद आप देख लीजिए। कबीर बिगरिया राम दुहाई, तुम जिनी बिगरौ मेरे भाई टेक, चंदन के ठिग बिरश जुम भैला, बिगरी बिगरी सो चंदन हैला, पारम कैं जे लोह धिवैला, बिगरी बिगरी सो कंजन हैला, गंगा में जे नीर मिलैला, बिगरी बिगरी गंगोदिग हैला, कहे कबीर जो राम कहेला, बिगरी बिगरी सो राम ही हैला। तो इसकी व्याख्या इस प्रकार दिया हुआ है कि राम की सौगंध लेकर कहता हूं कि कबीर बिगड़ गया है। हे मेरे भाई, तुम मत बिगड़ो। चंदन के पास जो चंदन होता है वह बिगड़ते बिगड़ते चंदन हो जाता है। पारस पत्थर से जो लोहा छुआया जाता है वह बिगड़ बिगड़ कर सोना हो जाता है। गंगा में जो पानी मिलाया जाता है वह अपना अलग रूप छोड़कर सोना हो जाता है। कबीर कहते हैं कि जो राम कहता है वह परिवर्तित होकर राम ही हो जाता है। तो कबीरदास ईश्वर के सौगंध खाकर, ईश्वर के नाम पर प्रतिज्ञा लेकर वो कहता हूं कि वो बिगड़ गया, कबीरदास बहुत अधिक परिवर्तित हो गया, लेकिन तुम मत परिवर्तित हो जाओ। जिस प्रकार चंदन के पास और एक चंदन के साथ वो आ जाता है, वो परिवर्तित होकर चंदन ही बन जाते हैं। उसी प्रकार जो हम खुदाई वगैरह करते समय जो लोहे के रूप में वो सोना मिलता है, वो फिर उसे परिवर्तित करके जो सोने हम पहनते हैं वही रूप ले आता है। तो उसी प्रकार गंगा में जो पानी मिलाया जाता है, गंगा की पानी साधारण पानी के समान है, लेकिन वो भी परिवर्तित होकर एक पवित्र जल बन जाता है। तो इसलिए कबीरदास कहते हैं कि राम जो राम कहता है, ആരാണോ രാമന്റെ പേര് ഉച്ചരിക്കുന്നത് वो परिवर्तित होकर राम ही हो जाता है। അവർ പരിവർത്തനം നടത്തി രാമൻ തന്നെയായി മാറും। तो ഇവിടെ കബീർദാസ് ഈശ്വരന്റെ പേരിൽ പ്രതിജ്ഞ ചെയ്ത് പറയുകയാണ്, കബീർ ഒരുപാട് മാറിപ്പോയി, നിങ്ങൾ മാറരുത്. ഒരു ചന്ദനത്തിന്റെ അടുത്ത് മറ്റൊരു ചന്ദനം കൊണ്ട് വെച്ചാലും അത് പരിവർത്തനം ചെയ്യപ്പെട്ട് ചന്ദനം തന്നെയായി മാറുന്നു. നമ്മൾ ഖനനം ചെയ്ത് സ്വർണം എടുക്കുമ്പോൾ അത് കട്ടയായിട്ടാണ് കിട്ടുന്നത്. പിന്നീട് അത് മാറ്റം വന്ന് അത് ശരിക്കുള്ള സ്വർണമായി മാറുന്നു. ഗംഗാ നദിയിൽ വെള്ളം നമ്മൾ ചേർത്താലും അതിന്റെ പവിത്രത അത് പരിവർത്തനം നടത്തി. എല്ലാ വെള്ളവും ഒരുപോലെയാണ്, പക്ഷെ ഗംഗാ നദിയുടെ വെള്ളം രൂപത്തിന് മാറ്റം വന്നത് പവിത്ര ജലമായി മാറുന്നു. അതുകൊണ്ട് കബീർദാസ് പറയുകയാണ്, ആരാണോ രാമന്റെ പേര് ഉച്ചരിക്കുന്നത് അവർ പരിവർത്തനം ചെയ്യപ്പെട്ട് രാമനായി അല്ലെങ്കിൽ ഈശ്വരനിൽ വിലയം പ്രാപിക്കുമെന്നാണ് ഈ പദത്തിലൂടെ കബീർദാസ് പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. जो अगला पद है, एक निरंजन अलह मेरा, हिंदू तुरक दहू नहीं नेरा, राखो वृदन मरहम जामनाम, तिसही सुमिरु जो रहे निंदानाम, पूजा करू न निमास गुजारू, एक निराकार हृदय नमस्कारू, ना हज जाऊ ना तीर्थ पूजा, एक पिछानिया तो का दूजा, कहे कबीर भरम सब भाग, एक निरंजन सु मन लागा। तो कबीरदास कहते हैं, मेरी निष्ठा माया रहित अलह में है। यह संसार तो माया है, तो कबीर की निष्ठा जो है इस माया से रहित भगवान में है। हिंदू मुसलमान दोनों आचरण की दृष्टि से मेरे समीप नहीं है, अर्थात दोनों की मान्यताओं से मेरी मान्यता अलग है। मैं न तो व्रत रखता हूँ न मुहर्रम में विश्वास करता हूँ, मैं उसी का सुमिरन करता हूँ जो माया के लुप्त हो जाने पर शेष रहता है। न हज जाता हूँ न तीर्थ पूजा करता हूँ, निराकार ईश्वर को हृदय से नमस्कार करता हूँ, न हज जाता हूँ न तीर्थों में जाकर पूजन करता हूँ। एक को पहचान लेने के बाद दूसरे को जानने पहचानने की आवश्यकता ही नहीं रहती। कबीर कहते हैं कि मेरे सारे भ्रम नष्ट हो गए और एकमात्र नित्य निरंजन में मेरा हृदय रम गया। तो കബീർദാസ് മായ ഇല്ലാത്ത ആ ഈശ്വരനെ മാത്രമാണ് ആരാധിക്കുന്നത്. മുസ്ലിങ്ങളും ഹിന്ദുക്കളും അവരുടെ ആരാധനാ പദ്ധതി വ്യത്യസ്തമാണ്.
രണ്ടിന്റെ പദ്ധതിയും അദ്ദേഹം സ്വീകരിക്കുന്നില്ല. വ്രതം അനുഷ്ഠിക്കുന്നില്ല, മുഹറത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നില്ല. അതുപോലെ പക്ഷെ അദ്ദേഹം ആ ഈശ്വരനെ സ്മരിക്കുന്നുണ്ട്. മായാമോഹങ്ങളിൽ നിന്നും ലുബ്ധമായി വേറിട്ട് നിൽക്കുന്ന അലഖ് നിരഞ്ജൻ ഈശ്വർ, എന്താണോ മായ മോഹജാലങ്ങളിൽ നിന്ന് വേറിട്ട് നിൽക്കുന്നത് അതിനെ അദ്ദേഹം പ്രാർത്ഥിക്കുന്നു, സ്മരിക്കുന്നു. അദ്ദേഹം ഹജ്ജിന് പോകാറില്ല, തീർത്ഥാടനം നടത്താറില്ല. നിരാകാരമായ ഈശ്വരനെ, രൂപമില്ലാത്ത ഈശ്വരനെ ഹൃദയത്തിൽ നമസ്കരിക്കുന്നു. ഹജ്ജിന് പോകില്ല, തീർത്ഥാടനം നടത്താറില്ല, പൂജ ചെയ്യാറില്ല. ഒരേ ഒരു സത്യത്തെ മാത്രം മനസ്സിലാക്കേണ്ടതാണ് ആവശ്യകതയെന്ന് അദ്ദേഹം പറയുന്നു. കബീർ പറയുന്നു, മനസ്സിലുള്ള എല്ലാ ഭ്രമചിന്തകളും നഷ്ടപ്പെട്ട് ഒരേ ഒരു ഈശ്വരനിൽ മാത്രം വിലയം പ്രാപിക്കുമ്പോൾ ഹൃദയം അതിലേക്ക് അലിഞ്ഞു ചേരുന്നു. तो ईश्वरीय सत्ता का जो चित्रण उन्होंने इस पर किया है. तो अगला जो दो पद है, अगला पद है अखद कहानी प्रेम की कुछ कही न जाई, कूकी गूंगे केरी सरकरा बैठे मुस्काई, भेमी बिना अरु बीज बिन तरबर एक भाई, आनंद भल प्रकाशिया गुरु दिया बताई, मन थिर बैसी बिजारिया राम ही लोई लाई, छूटी अनभे बिस्तरी सब थोधी बाई, कहे कबीर सकति कछु नाही, गुरु भैया सहाई, आंबण जानी मिट गई मन मन ही समाई. तो इस पद का अर्थ है प्रेम की कहानी अकथ्य है. ईश्वर के प्रति हमारे मन में जो प्रेम है वो कहने लायक, मुझे कहने के लिए वाणी नहीं है, उसके विषय में कुछ भी कहा नहीं जा सकता है. ईश्वर के प्रति जो प्रेम है उसके बारे में मैं कुछ भी नहीं कह सकता हूँ. जो उसका आस्वादन करता है वह गूंगे व्यक्ति द्वारा खाई गई शर्करा के स्वाद की तरह अंदर मन में अनुभव करता हुआ उल्लसित होता किंतु कह नहीं पाता है. മനസ്സിലുള്ള ഈശ്വരന്റെ ആ ആത്മീയ അനുഭവം ഒരു ഗൂംഗ വ്യക്തി ശർക്കര കഴിച്ചാൽ എങ്ങനെയാണ് ആ ശർക്കരയുടെ മധുരത്തെ കുറിച്ച് അതിന് വർണ്ണിക്കാൻ സാധിക്കാത്തത്, അതുപോലെ തന്റെ ഉള്ളിന്റെ ഉള്ളിലാണ് ആ അനുഭവം ഉണ്ടാകുന്നത്. അത് പുറമെ പ്രകടിപ്പിക്കാനോ പറയാനോ സാധിക്കില്ല. യഹ് ऐसा वृक्ष है जो भूमि के बिना तथा बीज के बिना उगा हो. ആ ഈശ്വരീയ ഭക്തി അല്ലെങ്കിൽ ഈശ്വരീയ സ്നേഹം എന്ന് പറയുന്നത് ഒരു ഭൂമിയിലും തഴച്ചു വളർന്നതോ അല്ലെങ്കിൽ ഏതെങ്കിലും ഒരു വിത്ത് പാകിയോ ഉണ്ടായതല്ല. इससे അനന്ത ഫൽ ഉത്പന്ന होता है. ഈശ്വരീയ സ്നേഹത്തിലൂടെ അതിൽ നിന്ന് നമുക്ക് ലഭിക്കുന്ന ഫലം എന്ന് പറയുന്നത് അനന്തമായ ഫലമാണ്. ഗുരുവിനെ ഉസ്കെ വിഷയമേ ബത്തായാ ഹൈ. ആ ഈശ്വരീയ ജ്ഞാനത്തെക്കുറിച്ച്, പ്രേമത്തെക്കുറിച്ച് ഗുരുവാണ് എന്നോട് പറഞ്ഞു തന്നത്. പ്രേം കാ ആധാർ ഓർ കാരൺ കുച്ച് ഭി നഹി ഹോത്താ. ആ സ്നേഹത്തിന് അല്ലെങ്കിൽ ആ ആത്മീയ പ്രേമത്തിന് അതിന്റെ അടിസ്ഥാനമോ കാരണമോ ഒന്നുമില്ല. ഈ ഗുരു നയിച്ച വഴിയിലൂടെ പോയി ഈശ്വരീയ ജ്ഞാനം നേടിയെടുത്തു. ഉസ്കാ ഫൽ സ്വയം और स्वयं प्रकाश है. जो ईश्वर से जो संबंध रखते हुए जो प्रेम से जो अनुभव प्राप्त होता है वह स्वयं प्रकाशित हो जाता है. मन को स्थिर करके मैंने विचार किया और राम में ध्यान लगाया, सभी विस्तार छूटे और सारहीन सिद्ध हुए. तो इसके लिए कबीर ने क्या किया, मन को स्थिर करके और कोई विचार न किया, മനസ്സിനെ സ്ഥിരപ്പെടുത്തി മറ്റൊരു ചിന്തയും ഇല്ലാതെ രാമനാമത്തിൽ മുഴുകി. सभी विस्तार छूटे, बाकी सब छूटे हैं, साराहीन है, ऐसा उन्हें सिद्ध हुआ. जैसे वायु में थोथे तत्व उड़ जाते हैं उसी तरह व्यर्थ के पदार्थ मन से दूर हो गए. വായുവിൽ നിന്ന് ആവശ്യമില്ലാത്ത കാര്യങ്ങൾ അകന്നു പോകുന്നത് പോലെ മനസ്സിൽ നിന്ന് വ്യർത്ഥമായ ചിന്തകളെല്ലാം अगद പോകുന്നു. कबीर कहते हैं मुझ में शक्ति कहाँ थी, गुरु की सहायता से ही आवागमन से मुक्त हो गया. मन परब्रह्म में समाहित हो गए. എനിക്ക് ഈശ്വരനേക്കുള്ള വഴി കാണിച്ചു തന്നത് ആരാണ്? ഗുരുവാണ്. അതിലൂടെ ഞാൻ ആ പരബ്രഹ്മത്തിൽ വിലയം പ്രാപിച്ചു. ഇതാണ് കബീർദാസ് ഈ പദിലൂടെ പറയുവാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. अगला जो पद है, साधो मोही भावे सत प्रेम का भर पर प्याला, आप पिवई मोहि प्यावे, पर्दा दूर करे आखिन का ब्रह्म दरस दिखलावे, जिस दर्शन में सब लोग दरसई अनहद शब्द सुनावे,
एक ही सब कुछ दुख दिखलावे, शब्द में सूरत समावे, कहे कबीर ताको भय नाही, निर्भय पद परमावे। इसमें कबीरदास बताते हैं, हे साधु, मुझे यही सद्गुरु अच्छा लगता है, वही सद्गुरु अच्छा लगता है जो सत्य प्रेम का प्याला भर भर कर स्वयं पीता है और मुझे भी पिलाता है। അല്ലയോ സന്യാസിമാരെ, എനിക്ക് സദ്ഗുരു, ആ സദ്ഗുരുവിനെയാണ് ഇഷ്ടം. ഏത് സദ്ഗുരുവാണോ സത്യത്തെയും സ്നേഹത്തെയും കുറിച്ചുള്ള അറിവ് എനിക്ക് നൽകിയത്, ആ സദ്ഗുരുവാണ് ഏറ്റവും നല്ലത്. जो सदगुरु आंखों का अज्ञान आवरण हटाकर ब्रह्म का दर्शन कराता है, जिसके दर्शन से संपूर्ण विश्व दृष्टिपात होने लगता है. ഏത് ഗുരുവാണോ എന്റെ അജ്ഞതയെ മാറ്റി ഈശ്വരനെ കുറിച്ചുള്ള അറിവ് എന്നിൽ നിറച്ചത്, जिसके दर्शन से संपूर्ण विश्व दृष्टिगत होने लगता, ആരെ കാണുമ്പോഴാണ് ഈ സമ്പൂർണമായ ലോകം നമ്മുടെ മുന്നിലുള്ളതുപോലെ വരുന്നത്. और अनाहद नाद की गूंज सुनाई देने लगते हैं, वह सुख दुख को एक साथ दिखाता है. ആരാണോ എന്റെ അജ്ഞതയെ മാറ്റി എന്നിൽ ഈശ്വരീയ സ്നേഹം നിറച്ചത്, അതിലൂടെ സമ്പൂർണ്ണ ലോകത്തെ എനിക്ക് കാണുവാൻ സാധിച്ചു. ആരാണോ സുഖ ദുഃഖവും രണ്ടല്ല ഒന്നാണ് എന്ന് എന്നെ പറഞ്ഞു മനസ്സിലാക്കി തന്നത്. സുരത്ത് अंतर्मुखी वृत्ति को शब्द से जोड़ देता है. അന്തർമുഖിയായിട്ടുള്ള ആ മനോവികാരത്തെ വാക്കുകളിലൂടെ പ്രകടമാക്കി തന്നത്. കബീർ कहते हैं, उस गुरु को कोई भय नहीं रहता. ആർക്കാണോ യാതൊരു ഭയവും ഇല്ലാത്തത്, वो शिष्य को भी निर्भय पद का स्पर्श करा देते हैं. ആ ഗുരു ശിഷ്യനും ഭയമില്ലാതെ മുന്നോട്ട് പോകാനുള്ള ഒരു ശക്തി ലഭ്യമാക്കുന്നു. तो कबीरदास कहते हैं, मुझे वही सदगुरु अच्छा लगता है जो मेरी अज्ञता को हटाकर मुझ में ज्ञान भरा दिया है, और वही गुरु जिसने संपूर्ण संसार को मेरे सामने प्रदर्शित करता है, जिन्होंने मुझसे कहा सुख दुख दोनों अलग नहीं है, एक ही है. वही गुरु मुझे सबसे अच्छा लगता है. और वही गुरु जिस गुरु के मन में भय की भावना नहीं है, वही गुरु शिष्य को भी निर्भय पद पर आगे बढ़ने का उपदेश देता है. वही गुरु मुझे अच्छा लगता है. यही कबीर का कथन है. ना सो जाई ताके बंधु पिता नहीं माई, चार बिजार कछ नहीं याके, अनमनी लागी रहो जे ताके, कोहे आदि कवन का कहिए, कवन रहनी वाकाहे रहिए, कहे कबीर विजारी करी जिनी को खोजे दूरी, ध्यान धरो मन सुधी करी, राम रहिया भरपूरी. इसमें कबीरदास कहता है कि वह परमात्मा न आता है और न जाता है, जिसके न तो भाई है और न पिता और माँ. उसके पास किसी तरह का आजार विजार भी नहीं है. वह अनमनी अवस्था में ही विश्व को देखता है, या उन्मनी अवस्था में ही विश्व को देखता है, या उन्मनी अवस्था में लगकर उसे देखा जा सकता है. कौन आदि है, इसके संबंध में कौन क्या कह सकता है. किस विधि या आचरण से जीव उसका हो जाता है. इन सब पर विचार करके कबीर कहते हैं, कोई उसे दूर मत खोजो, मन में स्मृति करके उसका ध्यान कर लो. राम समस्त संसार में व्याप्त है, भरा पूरा है. तो कबीरदास कहते हैं, जो उनके जिस ईश्वर का कोई रूप नहीं है, इसलिए वो कहीं भी नहीं जाता, कहीं से आता भी नहीं, जाता भी नहीं, उसका भाई नहीं है, पिता नहीं है, माँ नहीं है, किसी तरह के आजार विजार भी नहीं है. वो तो उन्मनी अवस्था में ही विश्व को देखता है. ये उन्मनी अवस्था क्या है? उन्मनी अवस्था हठयोग की एक मुद्रा है. हठयोग की उस अवस्था में सब कुछ नष्ट हो जाए, विलय प्राप्त करने के लिए तैयार हो जाते हैं. यही फिर कौन आदि है, उसके संबंध में कौन क्या कह सकता है. किस विधि का आचरण से जीव उसका हो जाता है. किसी को भी पता नहीं है किस विधि के अनुसार आत्मा परमात्मा में विलीन हो जाता है. इन सब पर विचार करके कबीर कहते हैं, तुम जिस ईश्वर को खोज रहे हो, वो ईश्वर तुम्हारे अंदर ही है, इस संसार भर में व्याप्त है, भरा पूरा है. उस ईश्वर पर विश्वास करो. तो കബീർദാസ് പറയുന്നത് ഈശ്വരന് രൂപമില്ല, അതുകൊണ്ട് അത് ഒരിടത്തും പോകുന്നില്ല, വരുന്നില്ല,
സഹോദരനില്ല, സഹോദരിയില്ല, അച്ഛനില്ല, അമ്മയില്ല. ഒരു തരത്തിലുള്ള ആചാരാനുഷ്ഠാനങ്ങളും വിശ്വസിക്കുന്ന ആളുമല്ല. ആരാണ് ആദ്യം ആരാണ് പിന്നീടെന്ന് ആർക്കും പറയാൻ സാധിക്കില്ല. പക്ഷെ ആ ഈശ്വരീയ മാർഗത്തിലേക്ക് പോകുന്ന നമ്മുടെ ശരിയായ പെരുമാറ്റത്തിലൂടെ അല്ലെങ്കിൽ ശരിയായ മനസ്സോടുകൂടി ഈശ്വരനെ പ്രാപിച്ചാൽ നമുക്ക് പരമാത്മാവിൽ എത്തിച്ചേരാൻ സാധിക്കും. നിങ്ങൾ മനസ്സിനെ ധ്യാനിച്ചുകൊണ്ട് ആത്മീയ പാതയിലൂടെ നടക്കൂ. അപ്പോൾ നമുക്ക് കാണാൻ സാധിക്കും നിങ്ങൾ എവിടെയാണോ ഈശ്വരനെ അന്വേഷിക്കുന്നത് ആ ഈശ്വരൻ നിങ്ങളുടെ ഉള്ളിൽ തന്നെയുണ്ട്. ഖട്ഖടവാസി ഹൈ ഇസ് സംസാർ മേം വ്യാപ്ത ഹൈ. യഹി കബീർ ബതാനാ ചാഹത്തെ ഹൈ. पंडित भूले पढ़ी वेदो आप न पावे नाना भेदा संध्या तर्पण अरुबट कर्मा लागी रहे इनके असरामा गायत्री जुग चारि पढ़ाई पूछो जड़ मुकति किल पाई सब में रामम रहे लोग सींजा इनते और कहे को नीचा अधि गुण गर्भ अरे अधिकाई अधिगई गरबी न होई भलाई जाको ठाकुर गरब प्रहारी सो क्यों सकई गरब संहारी कुल अभिमान विजार तजी खोजे पद निर्बान अंगुर बीज नासाईगा तब मिले विदेही धान. तो इसमें कबीरदास यही बताना चाहते हैं कि पंडित लोग वेदों को पढ़कर और न उन पर विचार करके भ्रमित हो गए हैं. विविध भेदभाव के चक्कर में वे आत्म स्वरूप को प्राप्त नहीं कर पाते हैं. ये लोग संध्या का मतलब है संध्या तर्पण षटकर्मों में ही लीन रहते हैं. संध्या समय में जो पूजा पाठ करते हैं, फिर बलि तर्पण, फिर जो षटकर्मों 60 कर्मങ്ങൾ ഉണ്ടെന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. इन सभी में लीन रहते हैं और इन्हीं के आश्रय में ही जीते हैं या आश्रम व्यवस्था में लगे रहते हैं. आश्रम का व्यवस्था का मतलब है वर्णाश्रम. समाज में जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य और शूद्र ये वर्णाश्रम व्यवस्था है, इस पर वो विचार करते रहते हैं. 4 युगों में गायत्री मंत्र पढ़ा रहे हैं. इनसे पूछो कि इससे उसे किसे मुक्ति मिली. संपूर्ण प्राणियों में राम बसा हुआ है. ऐसी अवस्था में किसे नीच कहा जाए. पंडित लोग अपने गुण पर अत्यधिक गर्व करते हैं. अत्यधिक गर्व करने वाले का कभी कल्याण नहीं होता. जिसका स्वामी अहंकार का होता है वह भला स्वयं गर्व का सहारा कैसे ले सकता है. इसलिए है पंडित कुल का अहंकार त्याग कर निर्वाण को प्राप्त करने का मार्ग खोजो. जब अहंकार का बीज और अंकुर नष्ट हो जाएगा तभी विदेह की स्थिति मिलेगी. विदेह का मतलब है स्पिरिचुअल आत्मीयता. तो कबीरदास इसमें बताते हैं, पंडितों को चेतावनी देते हुए कहते हैं पंडित लोग जो है बहुत सारे जो वेदों पुराणों को पढ़कर भ्रमित हो रहे हैं, तो उन्हें यही विचार है कि वही इस संसार में ऊंचे ओहदे के हैं. तो इस प्रकार वे भेदभाव देखते हैं. इस भेदभाव के चक्कर में वो बलि तर्पण षटकर्मों इन्हीं चीजों से उलझ कर रहते हैं और वर्णाश्रम व्यवस्था पर विचार करके वे शूद्रों को नीच दिखाने की कोशिश करते हैं. गायत्री मंत्र का जप करते रहते हैं. तो ये सब देख के कबीर पूछते हैं इनसे आपको क्या कोई मुक्ति मिला है क्या. संपूर्ण प्राणियों में जो राम बसा हुआ है, इस अवस्था में किसी को हम ऊंच नीच नहीं कह सकते. पंडित लोग अपने गुण पर गर्व करते हैं. तो इस प्रकार गर्व करने वालों को कभी कल्याण नहीं होता. जिस स्वामी का अहंकार होता है उसका गर्व ही उसका सहारा कैसे ले सकता है. इसलिए वो पंडित लोगों से कहता है इस अहंकार को छोड़ने से ही आपको निर्वाण की प्राप्ति हो जाएगी. और जब अहंकार का बीज और अंकुर नष्ट हो जाएगा तभी आपको आध्यात्मिकता का मार्ग आपके सामने आ जाएगा. तो इसमें ഇതിലൂടെ കബീർദാസ് വലിയ വലിയ പണ്ഡിതന്മാരെ കളിയാക്കിക്കൊണ്ട് പറയുകയാണ്. പണ്ഡിതന്മാർ വേദവും പുരാണവും ഒക്കെ പഠിച്ച് തങ്ങളാണ് ഈ ലോകത്ത് ഏറ്റവും വലുതെന്ന് വിചാരിക്കുന്നു. എന്നിട്ട് വർണ്ണാശ്രമ വ്യവസ്ഥയിൽ വിശ്വസിക്കുന്നു. ശൂദ്രരെ ഏറ്റവും താഴ്ന്ന ജാതിക്കാരായി കണക്കാക്കപ്പെടുന്നു. അവർ ഈ ബലിതർപ്പണത്തിലും ഷഡ്കർമ്മങ്ങളിലും ഒക്കെ വിശ്വസിച്ച് പാഠം ഗായത്രി മന്ത്രവും ജപിച്ച് നടക്കുന്നു. അങ്ങനെയുള്ളവരോട് കബീർദാസ് പറയുകയാണ് ഇങ്ങനെ ചെയ്തത് കൊണ്ട് നിങ്ങൾക്ക് മോക്ഷം എന്തെങ്കിലും ലഭിച്ചോ. ഈ ലോകത്ത് മുഴുവനുമുള്ള ജനങ്ങളിൽ ഈശ്വരൻ വസിക്കുന്നുണ്ട്. പിന്നെ ആരെയാണ് താണവനെന്നും ഉയർന്നവനെന്നും പറഞ്ഞ് വേർതിരിക്കുന്നത്.
അഹങ്കാരം മനസ്സിൽ നിന്ന് വെടിഞ്ഞാൽ മാത്രമേ നിർവ്വാണം പ്രാപിക്കുവാൻ സാധിക്കുകയുള്ളൂ. മനസ്സിൽ നിന്ന് അഹങ്കാരം മാറുമ്പോൾ ആധ്യാത്മികതയുടെ മാർഗം തനിയെ തുറക്കും എന്നാണ് കബീർദാസ് പറയുന്നത്. तो स्पेशल ऑथर कबीरदास के जो आपके सिलेबस में जो भी चैप्टर हैं, इन सारे के सारे चैप्टरों का विश्लेषण मैंने किया है, तो इन सबसे आपको लाभ जरूर मिलेगा. आप इसे अच्छी तरह सुन लीजिए और परीक्षा में इसके लिए नोट्स प्रिपेयर कर लीजिए ताकि आप आसानी से परीक्षा लिख सकते हैं. तो इतना कहकर मैं अपना जो समाप्त करती हूँ. धन्यवाद.